अंदर श्रीरंग सस अरे आरजी तुम्ही असे का रिॲक्ट करताय तुम्ही सगळे त्यांना बघून? हे आरजी आहेत. मी म्हणाले होते ना तुम्हाला सगळ्यांना, आरजी इथे हेच आहेत. हे देवा पुढे दिवा लावला ना, आता बरं वाटलं. वहिनी वहिनी काय होतंय? वहिनी काय होतंय? पाणी चला चला खोलीत चला तुमच्या. बेबी तू डॉक्टरना फोन कर पटकन. हो करते. बेबी आता काय झालंय? आरजींना बघून असे का रिॲक्ट होत आहेत सगळे? बेबी आता मला सांगा ना काहीतरी. हॅलो डॉक्टर, मी बेबी बोलते. वहिनीला चक्कर आली, तुम्ही लवकर येता का घरी? हा प्लीज. बेबी आता सांगा ना, का असे रिॲक्ट होत आहेत सगळे? काय झालंय आईंना? आरजी म्हणजे रमाकांत गोखले, माझा दादा.
आरजी म्हणजे रमाकांत गोखले. आई 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 काय होत आहे? तू ये इकडे. शरा काय होत आहे? मी आले नाश्ता करायला. कश खरंच आलंय का रे? आई डॉक्टर आले की मी त्यांना तुला सुद्धा. नको, मी ठीक आहे. सकाळी बीपीची गोळी घेतली नाही ना म्हणून. लोक असं का करतेस तू आई? खरंच रमाकांत आहे का रे? मला भास्त नाही होते ना. नाही आई. माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाही. जिवंतपणी हा माझा मुलगा मला पुन्हा दिसेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. गोळी घे. पल्स खूपच कमी आहेत आणि बीपी हे ड्रॉप झालंय. मला सांगा, याने सकाळपासून काही खाल्लंय का? सकाळपासून फक्त चहा घेतलाय तिने. तरीच
कारण ग्लुकोज लेवल ही कमी झालेली आहे. पण एक आहे, त्यांना बाकी काही आजार नसल्यामुळे काळजी करायचं काही कारण नाही आहे. फक्त एक काम करा, त्यांना आत्ताच्या आत्ता लिंबू सरबत द्या आणि नंतर साधारण 20 मिनिटांनी त्यांना थोडंसं खायला द्या. आणि आणखीन एक सांगतो, त्यांना विश्रांतीची नितांत गरज आहे, तेव्हा त्यांना घरातलं कुठलंही काम करून देऊ नका. तुम्ही परत एकदा चेक करायला याल ना? येईन ना. त्यांना जाऊ देऊ नका. त्यांना थांबा, जाऊ देऊ नका. त्यांना थांबा, त्यांना जाऊ देऊ नका. आई, डॉक्टर गेले आत्ताच वहिनीला बघून. काळजीचं काही कारण नाहीये. लिंबू सरबत द्यायला सांगितलंय आणि थोड्या वेळाने काहीतरी खायला. सॉरी, इथून निघून जायला पाहिजे होतं, पण मी इथे सहस्त्रबुद्धींना भेटायला आलो होतो. इथे कोणी सहस्त्रबुद्धे राहत नाहीत. जान्हवी ती या घरची सून आहे. श्रीरंग सहस्त्रबुद्धे गोखले, श्रीरंग गोखले. तो तुझा मुलगा का? मग त्याने स्वतःचं नाव श्रीरंग सहस्त्रबुद्धे असं कसं? माहित नाही. इथे कधी शिफ्ट झालात? काय फरक पडतो? आय थिंक मी निघायला पाहिजे आता. नर्मदा कशी आहे? त्याने तरी काय फरक पडतो? आय एम सॉरी. आय एम सॉरी. मिस्टर आरजी, तुमचे सगळे गैरसमज आता दूर करायलाच हवेत. एकतर जान्हवी सहस्त्रबुद्धे हे माझं माहेरचं नाव आहे. लग्नानंतर मी माझं नाव बदलू नये अशी माझ्या नवऱ्याची इच्छा होती. त्याचं नाव श्रीरंग गोखले, श्रीरंग
रमाकांत गोखले. ओके. आठची बस गेली का हो? या मिस्टर सहस्रबुद्धे, आय डोंट नो व्हाय अहो, बट आय फील आपल्यात काहीतरी कनेक्शन आहे. मलाही असंच वाटतं. अर्ध आयुष्य गेलं यांची वाट बघण्यात. आणि आज ते स्वतःच्या पावलांनी चालत आले, आपल्या घरी आले. मी तुला कालच म्हटलं होतं ना सरू. पण हा पत्ता कसा सापडला त्यांना? त्यावेळेला तर पत्ता तर कुठूनही मिळू शकतो ग, पण अचानक कसा आला दादा? बेबी, अगं औषध हो इंदुवहिनी गेली आणायला. निदान हे जिवंत आहेत हे तरी कळलं. रोज सांगायचे देवाला, बाबा रे निदान सदवा म्हणून मरायचं सुख दे मला. भलत सलत काही ऐकण्यापूर्वी मला ने. त्यानं ऐकलं माझं, देवानं ऐकलं माझं, देवानी ऐकलं. तुम्ही बरे आहात ना नक्की? नाही, ऐका माझं. तुम्ही प्लीज बसा ना इथे. तुम्ही I'm okay. I'm okay. I'm all right. मी निघतो. ऐका ना माझं प्लीज. I can't take this. हे सगळं समजायला मला वेळ लागेल.
श्रीचा फोन. हॅलो, बोल रे. हा काका, अरे काय चाललंय काय? मी फोन करतोय पण कोणी उचलत नाहीये फोन. आणि घरी लँडलाईन वरती फोन केला तर एंगेज लागतोय. अरे ते आहेत ना, सगळ्या इथेच आहेत. म्हणजे 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 तू अजून ऑफिसला गेला नाहीयेस? मी निघतोच आहे, निघालोच होतो, निघतोच आहे मी. तू जान्हवीशी बोल ना. जान्हवी आहे इथे. बोल. बोल श्री. हा जान्हवी, अगं काय काय चाललंय काय? तू तुझा फोन कुठे ठेवलायस? किती फोन केले मी? अरे ते हे आरजी आले होते आता.